नमस्कार मित्रांनो, आजची कथा आपले चॅनलचे सबस्क्रायबर वैभव यांनी पाठवली आहे. कथा सुरू करण्यापूर्वी माझी तुम्हाला एवढीच विनंती आहे की तुम्ही ही कथा पूर्ण ऐकावी आणि तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा जास्त वेळ न घेता कथेला सुरुवात करतो. मित्रांनो, माझे नाव वैभव आहे. मी अमरावती जिल्ह्याचा असून सध्या मी पुण्याला MBAचे शिक्षण घेत आहे. पण ही गोष्ट त्या दिवसाची आहे जेव्हा मी गावातील शाळेत शिकत होतो. शाळेला सुट्ट्या लागल्या होत्या, त्यामुळं आम्ही बच्चे कंपनी खूप आनंदात होतो. दिवसभर नुसतं खेळायचं, उंदळायचं आणि मजा करायची एवढंच काम होतं. उन्हाळ्यात खाण्यापिण्याची खूप चंगळ असायची. शाळेचं बंधन नव्हतं. दिवसभर आम्ही वेगवेगळ्या आंब्यांचे पाड खायचो. झाडावर पिकलेले आंब्यांचे पाड खाण्याची पण वेगळीच मजा असायची. आई कुरडया पापड्या खारुड्या करून ठेवायची. दिवसभर आम्ही खारुड्या कुरड्या पापड्यांवर ताव मारायचो. उन्हाळ्यात बाहेरगावची बरीच बच्चे कंपनी आमच्या गावात यायची, त्यामुळं आम्हाला खेळायला नवनवे सोबती भेटायचे. आम्ही खूप धमाल मस्ती करायचो. पहाटे उशिरा उठणं आणि खेळणं एवढाच आमचा ठरलेला कार्यक्रम असायचा. इट्टी दांडू, सोनसाखळी, लपंडाव असे खेळ आम्ही खेळायचो. दुपारी गावातल्या गुरुवांच्या विहिरीवर पोहायला जायचो. पोहायला जाण्यात पण एक वेगळंच थ्रिल होतं. गावातले सगळे पोरं त्या विहिरीवर पोहायला जमायचे. नवीन पोहायला शिकणारे पोरं कमरेवर भोपळा बांधून यायचे. तिथं लय गमती जमती घडायच्या. कोणी रडापड करायचं तर कोणी जबरदस्ती उचलून पाण्यात टाकलं जायचं. पोहण्यापेक्षा तिथं झालेल्या गोंधळ पाहूनच मजा यायची. पोहणं झालं की आम्ही आंब्याचे 2-4 कच्चे आंबे तोडून घराकडं निघायचो. घरी आलं की दुपारी आंब्यांच्या कैऱ्यात चिरून त्यात चटणी मीठ लावून जेवणासोबत खायचो. त्यात एक वेगळाच गोडवा होता. एके दिवशी वसरीवर बसलो असताना अचानक बापू म्हणजे माझे आजोबा मला म्हणाले की बाळ्या, मला घरचे बाळ्या म्हणायचे, येतोस का आज शेतावर जागलीला? तसं मी एका झटक्यात आनंदानं हो म्हटलं. तसं पण मला जागलीवर जायची हौस होतीच. आत्तापर्यंत मी कधीच जागलीला गेलो नव्हतो. आमच्या भावकीतले पोरं जागलीवर जायचे आणि तिथल्या गमती जमती सांगायचे, त्यामुळं जागलीची उत्सुकता होतीच. आत्तापर्यंत 4 भिंतीच्या आत झोपलेला मी पहिल्यांदाच मोकळ्या आभाळाखाली झोपणार होतो. संध्याकाळस आम्ही पाठीवर घोंगडं टाकून बैलगाडीत बसून निघालो. जागलीवर आमच्या भावकीतले माझ्याच वयाचे 5-6 पोरं, भावकीतले काही माणसं, म्हातारे कोतारे असा 10-15 जणांचा आमचा मेळा होता. आभाळात मस्त टिपूर चांदणं पडलं होतं. तरी पण मला सारखी हुरहुर लागू लागली होती. जागलीचा माझा हा पहिलाच अनुभव होता, त्यामुळं मनात जरा भीती होतीच. आम्ही जागलीवर पोचलो होतो. बैलगाडीचे बैल सोडून त्यांना चारा पाणी करून आम्ही मंचनावर ठेवलेल्या आमच्या गोधड्या काढल्या. त्या गाडीभोवती गोधडे आतरून आम्ही गप्पा-टप्पा मारू लागलो. मला भीती वाटत असल्यानं मी आजोबांना बिलगून बसलो होतो. आमच्या भावकीतल्या हरिबाबानं उन्हाळी भुईमुगाच्या शेंगांचा भारा आणला. तसं पाहिलं तर हरिबाबा लय खवट माणूस होता. त्याचा स्वभाव तामशीळ होता. तो माझ्या आजोबांचा चुलत भाऊ होता. सगळं गाव त्याला हरबा म्हणून ओळखायचं. त्याचं कोणासोबत पटायचं नाही. हरिबाबा एकल कोंडा आणि रागीट होता. त्यानं शेंगा आणल्या म्हटल्यावर समजायला नवलच वाटत होते. तरुणपणी त्यानं बायको पोराला जीवानिशी मारलं होते असं मी दबक्या आवाजात ऐकलं होतं. आम्ही गाडीच्या जवळजवळ बसलो होतो. तिथंच मागे आग पेटून शेंगा भाजू लागलो. आम्ही सगळे आगीभोवताल गोळा होऊन बसलो होतो. तेवढ्यात बापू तिथं बसल्या बसल्या आम्हाला गोष्टी सांगू लागले. सगळेजण एकाच आखाड्यावर जमले होते. गोष्टी रंगात आल्या होत्या. माझ्या मनात भीतीचं काऊर मात्र शांत होत नव्हतं. आज बापू भूतापेतांच्या गोष्टी सांगत होत्या, त्यामुळं मला अजूनच भीती वाटत होती. आमच्या आंबराईत खूप झाडं होते. बाजूलाच एक आंबा आणि एक वडाचं झाड होतं. त्या झाडावर बाळंतिणीचं भूत आहे असं लोक म्हणायची. या दिवसा पण त्या झाडाकडं कधी जायचो नाही. राहून राहून माझं लक्ष त्या झाडाकडं जायचं. झाडावर मला काहीतरी हालचाली दिसायच्या. कोणीतरी झाडावर आहे असा मला भास व्हायचा. मला त्या भूताच्या हालचाली वाटत होत्या. कोणीतरी आपल्याकडे एकटक पाहतंय असा भास व्हायचा. मोकळं वारं सुटलेलं असल्यानं शिवारात घुमघुम असं विचित्र आवाज घुमत होता. जवळच्याच वडाच्या झाडावर बसलेलं घुबड उडत उडत फुतकारत होतं. रातच्या टायमाला त्या घुबडाचा भयंकर चेहरा पाहिला की अंगावर अजून काटे उभे राहायचे. सगळं भयानक होतं. जसजशी रात्र वाढत होती तशी तशी माझी भीती पण वाढत होती. तेवढ्यात मला कुठून तरी टकटक असा आवाज आला.
मी लई घाबरलो. बापू बापू असं म्हणून बापूला आवाज देऊ लागलो. बापू म्हणाले, काय झालं बाळासाहेब? तसं त्या झाडाकडे बोट टाकून मी म्हणालो, बापू त्या झाडावरून टकटक असा आवाज येतोय. तसं बापूनं मला जवळ घेऊन कुरवाळत म्हटलं, बाळासाहेब घाबरू नका, तो सत्वर पक्षी आहे. त्या झाडाला चोचीनं टोकरून ठोकरून खोबरून करतोय. तो त्याच्या चोचीचा आवाज आहे. भूतं खेतं काय इथं येत नसत्यात. माझ्याजवळ चंबारे खेटर आहे आणि सोबतीला वादीचा कोरडा बी आहे. पायात चंबारे खेटर घातलेलं असलं किंवा कातड्याची चंबारी वादी असली तर भूतं जवळ येत नाही, असा गावाकडच्या लोकांचा समज होता. बापूचा प्रेमळ हात पाठीवर फिरत असल्यानं मी जरासा बेफिकीर झालो होतो. तेवढ्यात मध्यरात्री अचानक एक टिटवी आकाशात टिव टिव असं ओरडायला लागली. तिचं ते ओरडणं आणखीनच अपशकुनी वाटू लागलं. आम्ही सगळे बैलगाडीच्या जुवाजवळ येटोळं मारून आरातल्या भाजलेल्या शेंगा फोडून खात बसलो होतो. शेंगा फोडायला जवळच एक दगड घेतला होता. त्याच्यावर शेंगा दळली की त्यातून अलगद दाणे बाहेर पडायची. शेंगा लई चवदार लागत होत्या. तेवढ्यात एकदम कोल्ह्याची कुईकुई सुरू झाली. मी एकदम हादरलोच. माझं सगळं अंग शारून गेलं. शेतातल्या वेगवेगळ्या आवाजानं मी घाबरलो होतो. त्यात वारं पण बऱ्यापैकी सुटलं होतं. ते वारं झाडाला चिरत पळत होतं. वारं झाडातून घुसलं की एक वेगळाच आवाज यायचा. मग मला जास्तच भीती वाटू लागायची. दुरून अंधारातून एक माणूस चालत चालत आमच्याकडे येताना दिसला. तो बुटका त्याच्या टुन्नुक टुन्नुक चालीनं चालत आमच्या गाडीजवळ आला. मी त्याच्याकडं पाहिलं. त्याच्या डोक्यावर नावाला केस होते. चंद्राच्या उजेडात त्याचं डोकं चमकत होतं. त्याच्या तोंडात दाताचा पत्ता नव्हता. त्याचे ओठ जाडे भरडे होते व तुटलेले दिसत होते. गिरणात गर्भवती बाईनं काही चिरल्यास गर्भावर त्याचा परिणाम होऊन लेकराचा एखादा अवयव दुभांगतो. याच्या बी माईनं गिरणात काहीतरी चिरलं असल, म्हणूनच याचे बी ओठ चिरले असतील. माझ्या मनात उगीच पाल चुकचुकली. त्याच्या कानावर दाट केस होते. मिशीच्या जागी मात्र केसांचा पत्ता नव्हता. तो माणूस गाडीच्या मागच्या बाजूला पाळण्याच्या मागं उभा होता. आम्ही गाडीच्या जुवाजवळ बसलो होतो. त्यानं रामराम घातला. आमच्या भावकीतल्या माणसांनी बी रामराम घातला. काय पाहुणं, कुठून आलाय? इकडं कुणीकडं, असं म्हणून त्यानं विचारलं. तसं तो पाहुणा मोठ्याने फिदी असला आणि म्हणाला, म्या इथंच जवळ राहतोय. घराकडं निघायला उशीर झाला, त्यात रस्ता चुकला. इकडं माणसं दिसली म्हणून इकडं आलो. बोलताना त्याचा आवाज एकदम लहान लेकरावाने येत होता. पण तो माणूस तर एकदम वयाचा वाटत होता. पण त्याचा आवाज मात्र एखाद्या 5-6 वर्षाच्या लेकरासारखा येत होता. आम्ही त्याला शेंगा खायचा आग्रह केला. जेवणही करा म्हटलं. पण आता जेवण झालंय असं म्हणून तो शांतपणे गाडीच्या पाळण्यावर हात ठेवून उभा राहिला. तो फारसा काही बोलत नव्हता. एकटक त्या आंब्याच्या झाडाकडेच पाहत होता. जणू तो त्या आंब्याच्या झाडावर काहीतरी शोधत होता किंवा त्याला कशाची तरी चाहूल लागली होती. त्याच्या लाल भडक डोळ्यांची बुबळं मेंढीच्या डोळ्यासारखे दिसत होते. कधी बाहेर पडतील याचा नेम नव्हता. एकट्या दुकट्यानं त्याला पाहिलं असतं तर घाबरगुंडीच उडाली असती. मला हे सगळं विचित्र वाटत होतं. इकडं बापू गोष्टी रंगून रंगून सांगत होते. बापूनं एका भूताची गोष्ट सांगितली होती. गोष्ट ऐकून सगळेच थरारले होते. सगळ्यांनाच ती गोष्ट लय आवडली होती. तेवढ्यात बापू पाहुण्याला म्हणाले, पाहुणं, आता तुम्ही एखादी गोष्ट सांगा की. तसा मग सगळ्यांनी गोष्ट सांगायसाठी पाहुण्याला आग्रह केला. तो हो नाही म्हणता म्हणता गोष्ट सांगायला लागला. सगळे जण ध्यान देऊन ऐकत होते. गोष्ट एका सासुरवाशीन बाळंतिणीची होती. ती गर्भवती असताना नवरा आणि सासूनं तिला लय त्रास दिला होता. 9 महिन्याची गर्भवती असून पण घरातली तिला शेतातली सगळे कामं करायला लावायचे. तिला आराम म्हणजे काही माहीतच नव्हता. दिवस भरल्यावर ती उन्हातानात शेतात काम करायची. एक दिवस असंच भर उन्हात ती शेतातले दसकट येचत असताना तिला कळा येऊ लागल्या. पोटात दुखायला लागलं. तिला कळावर कळा येत होत्या. पण आडमुठ नवरा तिच्याकडं ध्यान बी देत नव्हता. दसकट येचता ती दसकटात धाडकन आडवी पडली. ती दोन्ही पाय ताणून माती खोरायला लागली. लाजकाज शेजारच्या शेतातल्या 2-4 बाया धावत पळत आल्या आणि तिला उचलून कुबड्या आंब्याच्या सावलीला नेलं. तिला खूप वेदना होत होत्या. बाया बाबड्यांनी तिथल्या आंब्याच्या भोवताल एक लुगडं गुंडाळलं.
आडोसा केला, दगडाची चूल पेटवली आणि हंड्यात पाणी तापवायला ठेवलं. बाळंतपणाची सगळी तयारी करू लागल्या. ती पोटात आलेल्या कळामुळे एकदम ढोरासारखी ओरडू लागली. ते ऐकून अंगाचा थरकाप उडत होता. तिथल्या आरुळ्या सगळ्या शिवारात गमत होत्या. आता तिचं अंग पण थंड पडू लागलं होतं. बाया घाबरल्या. त्यांनी पटापट हातपाय चोळायला सुरुवात केली. त्या बाया तिला धीर देत होत्या. आता एकदा जोराचा जोर लाव असं म्हणत होत्या. एक जोराची कळ तिच्या पोटातून उठली. तिला जोराची किंकाळी फोडली आणि सगळा अस्मंत थरारला. ती बाळंतीण झाली. तिच्या पोटी एका कुरूप बाळानं जन्म घेतला. बाळ जन्मताच तिचे हातपाय थंड झाले होते. बाळाचा चेहरा पाहिला ती आता या जगात नव्हती. तिला केवळच आपला जीव सोडून दिला होता. तिचा चेहरा पांढरा फटक पडला होता. तिचे डोळे उघडे होते. कुणाकडे तरी पाहत आहेत असं वाटत होतं. तिच्या पोटी जन्मलेले बाळ हे एकदम कुरूप होतं. त्या बाळाच्या डोक्यावर 2-4 केस होते. त्याचे लाल भडक डोळे मेंढराच्या डोळ्यासारखे दिसत होते. ते डोळे खोबडीतून कवावी बाहेर पडतील असं वाटत होतं. डोक्यावर 2-4 ठिकाणावर कवळ्या कवळ्या केसांची लव होती. त्याचे ओठ तुटलेले होते. माझ्या तर अंगावर काटा येऊ लागला होता. पाहुणा बापूसारखीच गोष्ट रंगून रंगून सांगत होता. गोष्टीतले सगळे पात्र पुढ्यात जिवंत उभे असल्यासारखे वाटत होते. गोष्ट ऐकताना बापूच्या आणि हरबाच्या चेहऱ्यावरचे हावभाव सारखे बदलत होते. तो पाहुणा माणूस अजून पण पाळण्याच्या मागच उभा होता. गोष्ट रंगात आली आणि अचानक तो पाहुणा माणूस जोरजोरात हसायला लागला. काय झालं म्हणून सगळ्यांनी त्याच्याकडं पाहिलं. भूताची गोष्ट असल्यामुळे सगळेच घाबरले होते. अशा परिस्थितीत तो माणूस फेदी हसायला लागला होता. अचानक तो बी शांत झाला. काय झाले म्हणून बापूंना विचारलं तर तो गाणं म्हणायला लागला. गाणं म्हणतानाही त्याचा आवाज लहान लेकरासारखाच होता. त्याच्या त्या बाल आवाजात निराशा कुटुंब भरली होती. त्याचं ते उदासवानं गाणं ऐकून सगळे शांत आणि उदास झाले होते. अचानक तो पाहुणा हसला आणि क्षणातच चिडीचूप शांत झाला. क्षणभर भयान शांतता पसरली. तसं तो माणूस जरा विचित्रच वाटत होता. एकटाच फुटफुटायचा. हळूच कुणाशी काहीतरी बोलल्यासारखं करायचा. काहीतरी फुसफुसायचा. काहीतरी इकडं तिकडं हरणासारखा पाहत राहायचा. मला तो माणूस येडाच वाटू लागला. त्याचं ते गाणं ऐकून हरबा चपापला होता. त्याला त्याचा भूतकाळ आठवत होता. त्याचा सगळं अंग गाभानं लतपत झालं होतं. राहून राहून हरबा आमच्याकडं पाहून काही बाई बरळायला लागला होता. डोळे पाहतायत टुकू असं म्हणू लागला. विचित्रवाणी वागू लागला. मधातच बेडक्यासारख्या उड्या मारू लागला. त्याच्यातला तो बदल पाहून सगळेजण घाबरू लागले. सगळीकडं मसान शांतता पसरली होती. त्या पाहुण्याला बिडी उडायची ओकी आली असावी म्हणून त्यानं मौन तोडत माचीस आहे का म्हणून विचारलं. तसं बापू हाय म्हणत खिशात माचीस सोडकू लागले. खिशातून माचीस काढत बापूनं त्या माणसाकडं हात केला. तसं त्या माणसानं बापूकडं पाहताच सरकन हात लांबवला. एकदम 10 ते 12 फूट तरी त्या माणसानं हात लांबवला असेल. त्यानं पाळण्याच्या मागून हात लांबवला होता. सगळेजण घाबरून पळायला लागले. तो माणूस खी असू लागला. त्याचं ते येडपट खेदळणं पाहून माझ्या अंगातून आरपार शिरशिरी गेली. माझं अंग थरथरू लागलं. डोक्यावरचे केस उभं राहिल्यासारखे वाटू लागले. बापू मात्र जागेवरच होते. त्यांनी पायातले चांबारी खेटर काढलं आणि त्या माणसाच्या दिशेने फेकलं. तसं तो माणूस आंब्याच्या दिशेनं पळाला. जाताना त्या माणसांनी तोंडावर मूठ ठेवून काहीतरी बडबडत हरबाच्या दिशेनं फुंक मारली आणि अचानक आंब्याच्या झाडावरून एक जोरात वाऱ्याची लहर हरबाच्या दिशेने येऊ लागली. त्या वाऱ्यानं हरबाला अलगद हवेत उडवलं. हरबा हवेत खालीवर उलटा तिलटा होऊ लागला. थोड्या वेळानं वादळ थांबल्यावर सगळेजण हरबाकडं पळाले. तो पाहुणा माणूस आंब्याकडं पळता पळता अंधारात गुडूप झाला. हरबा जमिनीवर पडून हातपाय खोरत होता. त्याच्या तोंडून पांढरा पैस येऊ लागला. थोड्या वेळातच हरबा थंड झाला होता. मायलेकरानं त्यांच्या मृत्यूचा बदला घेतला होता. त्याच वेळेस तिकडं आंब्याचं झाड काडकन मोडलं. त्या झाडातून 2 पांढऱ्या आकृत्या ढगात जाताना दिसत होत्या. बापूनं भक्तिभावानं त्या आकृत्यांना हात जोडले आणि पुटपुटले. माफ करा वहिनी, आमचं बिनं धड नव्हतं. अचानक ढगातून पावसाचे थेंब पडायला लागले. बापूच्या वहिनींनी दिलेला तो आशीर्वादच होता जणू काही. पण मित्रांनो, ही होती आपली आजची भयकथा. ही कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला भेटू पुन्हा एका नवीन भयकथेत.